नमस्कार मंडळी. आणि आज आपण एक नवीन दागिना लॉन्च करणार आहोत प्राजक्त राज पारंपरिक मराठी साजमध्ये. आणि मला आज फार आनंद होतोय की हा दागिना मी सिंगापूरमधून लॉन्च करते. आज आम्ही आलोय युनिव्हर्सल स्टुडिओला आणि बाकी सगळी टीम गेली आहे राईड्सना. माझं आपला लॉन्च होता म्हणून मी इथे खाली थांबली आहे. सो येस, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आणि स्वागत आहे प्राजक्त राज पारंपरिक मराठी साजमध्ये. आज एनी गेसेस कुठला दागिना आहे तो असं म्हणायची काही वेळच मी तुमच्यावर येऊ देणार नाही आहे, कारण मी जो ऑलरेडी परिधान केलेला आहे दागिना. तर तुम्ही म्हणाल की हे आम्ही पाहिलं आहे, म्हाळसामधला हा दागिना आहे, याचं नाव कोणाला येतं आहे का, पटपट आठवेल का? एनी गेसेस? गेसेस नाही, खरं तर माहिती आहे, हे ऑलरेडी आहे हा दागिना. एनिवे, मी फार तुमची परीक्षा बघत नाही. सो आपल्याकडे आपण ह्याला मराठी एकदम ऑथेंटिक नाव दिलेलं त्याचं म्हणजे वज्रटीक. सो ही वज्रटीक आहे आपल्याकडे. ही बंद घोसाची वज्रटीक ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आपल्याकडे. सोनसळा, म्हाळसा, अर्थातच तुळजामध्ये सुद्धा आहे. आज आपण लॉन्च करतोय मोकळ्या घोसाची वज्रटीक. म्हणजे हे एकतर मणी थोडे मोठे आहेत आणि ते बांधलेले नाही आहेत, ते ओपन आहेत, त्यामुळे तो आणखी थोडा ब्रॉड दिसतो दागिना, आणखी घसघशीत दिसतो आणि म्हणून तो मला प्रचंड आवडतो. अर्थातच याचे कानातले असे आहेत, हे वज्रटीकच्या कानातल्यांसारखेच आहेत, पण पुन्हा एकदा हे मोकळे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आज आपण प्राजक्त राजमध्ये जो नवीन अलंकार समाविष्ट करतोय त्याचं नाव आहे मोकळ्या घसाची वज्रटीक. आणि फार प्राईस डिफरन्स नाही आहे बंद घसाची वज्रटीक आणि मोकळ्या घसाची वज्रटीकमध्ये. मोकळ्या घसाची तर आत्ता या क्षणापासून हा दागिना म्हाळसा कलेक्शनमध्ये लाईव्ह झालेला आहे. तुम्ही जरूर म्हाळसा कलेक्शन चेक करा. आता म्हाळसा कलेक्शनमध्ये खूप दागिने आपण आणू शकलेलो आहोत आणि सोनसळामध्ये पण चांगले चांगले दागिने इन झालेले आहेत. गेल्या महिन्यात आपण स्वप्न जोशींनी पोहेहार लॉन्च केला. सो पोहेहार गेली 6 महिने आम्ही त्याच्या मागे लागलेलो आणि खूप दिवस लागले तो दागिना घडवायला, कारण इमिटेशनमध्ये तो बनत नव्हता. पण आय एम व्हेरी हॅपी की फायनली इमिटेशनमध्ये हा दागिना तयार झाला. सो सोनसळा कलेक्शन चेक करा, म्हाळसा कलेक्शनसुद्धा चेक करा. खूप नव्या दागिन्यांची भर पडलेली आहे. आणि कुठे चेक करा तर सगळ्यात महत्त्वाचं आपली वेबसाईट आहे. आपलं कुठलंही फिजिकल स्टोअर नाही आहे, तर आपल्या वेबसाईटचं नाव आहे www.prajaktaraj.in. ऑनलाईनच सगळं आपलं काम चालतं आणि प्रत्येक दागिन्याच्या खाली एक ब्लॉग पण आम्ही दिलेला आहे, माहिती दिलेली आहे, दागिन्यांचा इतिहास दिलेला आहे. तर येस, आज सुद्धा एक अतिशय पारंपरिक शिवकालीन असा हा दागिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. याचा आम्हाला अत्यंतिक आनंद आहे. जरूर याचा लाभ घ्या. दागिने बघा, विकत घ्या, लोकांना अवेअर करा, दागिने घाला, फ्लॉन्ट करा, आम्हाला फोटो टाका, आम्हाला टॅग करा आणि स्टे ट्यून. आता पुढचा दागिना लॉन्च होणार आहे पुढच्या 6 तारखेला ठरल्याप्रमाणे, आपल्या प्रथेप्रमाणे. सो भेटूया पुढच्या 6 तारखेला. मला आवडलं हे वर्ष. प्रत्येक महिन्याच्या म्हणजे जानेवारीमध्ये आपला दागिना लॉन्च केला. सिन्स आपली ॲनिव्हर्सरी होती प्राजक्त राजची, तो स्वप्न जोशींनी लॉन्च केला आणि या महिन्यात महाराष्ट्र नाही तर भारताबाहेरून हा दागिना लॉन्च होता. याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मला खूप मदत झालेली आहे वनिता खरात यांच्या, अर्थात सुमित रावांची. तुम्ही खूप वेळेला याच्यावरती पंचखाद्य जत्रेमध्ये ऐकलेल्या असतील. सो बिचारा पूर्ण वेळा हे लाईव्ह माझ्यासाठी मोबाईल घेऊन उभा होता. सो थँक्यू सुमित, थँक्यू टीम प्राजक्त राज ज्यांनी मला खूप आधी हा दागिना माझ्याकडे पोचता केला. आमचे सगळेच वेंडर्स, कारागीर, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि अर्थातच तुम्ही सगळेजण जे भरभरून प्रेम करताय प्राजक्त राजवर, मला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मोकळ्या घसाची वज्रटीक इट इज. गो फॉर इट. बाय.